नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये 1.4 इंग्लिश वर्कशॉप पाहिला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. त्या ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केल्या होत्या. आता त्याच भागामधला एक शिल्लक राहिलेला भाग लँग्वेज स्टडी आपण आज पाहणार आहोत. ओके, तर पहिला पॉईंट आहे बघा, जेरंट. जनरली या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असेल. ग्रामरमध्ये हा एक भाग आहे जेरंट आणि इन्फिनिटिव्ह. त्यामधलाच हा एक भाग आज आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इयत्ता 9वी, 10वी, 8वी म्हणजे 8वी, 9वी, 10वी या तिन्ही वर्षासाठी हा एक ग्रामरचा भाग म्हणून समावेशित आहे आणि यावर काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर चांगल्या प्रकारे आपण हे समजून घेण्याचा आज प्रयत्न करू. ओके, नाव आय एम गोइंग टू रीड द एक्सप्लेनेशन गिवन फॉर gerund. When the ing form of a verb is used as a noun, ज्यावेळेस एखाद्या क्रियापदाचा ing फॉर्म नाऊन म्हणून वापरला जातो त्याला आपण धातुसाधित नाम म्हणतो मराठीमध्ये. ओके, द मिनिंग ऑफ दिस वर्ड इन मराठी इज दॅट धातुसाधित नाम म्हणजे क्रियापदापासून तयार झालेले जे नाऊन असते त्याला आपण gerund म्हणतो. इट इज नोन ॲज अ gerund, अ फर्बल नाऊन. एक gerund किंवा फर्बल नाऊन क्रियापदापासून तयार झालेले नाऊन असते त्याला आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, द फायटिंग वेंट ऑन. हिअर वी मस्ट अंडरस्टँड वन थिंग दॅट फायटिंग दिस वर्ड इज यूज्ड हिअर ॲज अ नाऊन. द फायटिंग वेंट ऑन, कारण की बघा, मी जर असं एक वाक्य म्हटलं, आय एम फायटिंग विथ माय फ्रेंड्स, तर यामध्ये सुद्धा फायटिंग हा शब्द आहेच, त्यालासुद्धा ing आहे. परंतु त्या वाक्यामध्ये मीन्स आय एम फायटिंग विथ माय फ्रेंड्स या वाक्यामध्ये जो फायटिंग शब्द वापरला आहे इट हॅज बीन यूज्ड ॲज अ वर्ब देअर. ओके, दो देअर इज ing फॉर्म ऑफ दॅट वर्ब, बट वी कॅनॉट से दॅट इज gerund. gerund ऑलवेज प्लेज अ रोल ऑफ अ नाऊन. gerund हा जो शब्द असतो तो नेहमी नामाचा रोल प्ले करत असतो. म्हणून प्रत्येक ing असणारा शब्द किंवा प्रत्येक क्रियापदाला ing लागल्यानंतर तो काही gerund होत नाही. ते आपल्याला नंतर कळेलच. 2-3 एक्झाम्पल आपण पाहू. द फायटिंग वेंट ऑन. हिअर वी सी दॅट द ing फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन. ओके, तेच मी जे तुम्हाला मराठीमध्ये सांगितले तेच या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलं आहे. या ठिकाणी फाईट या शब्दाचा ing फॉर्म नाऊन म्हणून वापरलेला आहे. द फायटिंग went on. The fighting went on. Okay, now look at the next sentence. It does a work of a noun. म्हणजेच हा शब्द एका नामाचं काम करतो किंवा नावाचं काम करतो. नाव रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ gerunds. खाली दिलेले काही एक्झाम्पल्स आहेत, त्यामध्ये gerundचा उपयोग केलेला आहे, ते आपल्याला वाचायचे आहेत. ओके, आय एम गोइंग टू रीड दॅट. गार्डनिंग इज अन आर्ट. गार्डनिंग इज अन आर्ट. Cooking is a science. I enjoy reading poems. I like reading more than writing. Here, every ing form of the verb has been used here as a noun. And when such types of construction or sentence structure is found in the sentence, that time we can say that there is a gerund form of the verb used as a noun. त्यावेळेस आपण त्याला नाऊनचा gerund फॉर्म म्हणतो किंवा त्याला क्रियापदाचा नाऊन फॉर्म म्हणतो आपण. Okay, now there is a bold line that is instruction given to us. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in place of the given here. या ठिकाणी बघा किती वाक्य दिले आहेत, 1, 2, 3 and 4. There are 4 sentences having gerund forms used properly and we have been instructed to replace those gerund forms and use your own words. तुमचे स्वतःचे शब्द त्या ठिकाणी वापरायचे आहेत किंवा gerund फॉर्म वापरायचे आहेत आणि वेगवेगळे वाक्य बनवायचे आहेत. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. फॉर एन एक्झाम्पल और फॉर एन इन्स्टन्स आय वुड लाईक टू टेल वन एक्झाम्पल दॅट सपोज गार्डनिंग इज रिप्लेस्ड विथ प्लेइंग. गार्डनिंग दिस वर्ड इज रिप्लेस्ड विथ प्लेइंग. प्लेइंग गेम्स और प्लेइंग आउटडोर गेम्स इज अ गुड हॅबिट. ओके, दिस इज अन एक्झाम्पल. हे एक तुम्हाला उदाहरण सांगितलं मी. प्लेइंग आउटडोअर गेम्स इज अ गुड हॅबिट म्हणजे आउटडोअर गेम्स खेळणं ही एक चांगली सवय आहे.
तर या ठिकाणी प्लेईंग हा जो शब्द वापरला आहे इट इज जरंड. एक ते काय आहे, जरंड आहे. जरी तो क्रियापदाचा ING फॉर्म असेल बट इट हॅज बीन यूज्ड हिअर ॲज अ नाऊन. मीन्स इन द फॉर्म ऑफ अ नाऊन वी कॅन से दॅट इट इज जरंड. ओके, दुसरं बघा वाक्य काय दिलं आहे, कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग इज अ सायन्स. मग या ठिकाणी कुकिंग हा शब्द जरंड म्हणून वापरला आहे. आता त्याला जर आपल्याला रिप्लेस करायचा असेल तर आपण एखादा वेगळा शब्द त्या ठिकाणी वापरू शकतो. उदाहरणार्थ एक वेगळंच वाक्य आपण बनवू जेणेकरून आपल्याला कळेल. रीडिंग ऑनेस्टली और स्टडिंग ऑनेस्टली इज अ गुड साईन ऑफ अ स्टुडंट. मीन्स रीडिंग ऑनेस्टली किंवा स्टडिंग ऑनेस्टली म्हणजे जर प्रामाणिकपणे अभ्यास करणं हे काय, हे चांगल्या विद्यार्थ्याचं चांगलं साईन आहे, चिन्ह आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलं, आय एन्जॉय रीडिंग पोयम्स. आता हिअर आय एन्जॉय इट इज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स बट द वर्ड दॅट हॅज बीन यूज्ड आफ्टर एन्जॉय that is reading. Reading is used here as the noun form of the verb or the ING form of the verb, that is called gerund or verbal noun. Okay, try to understand. I am going to simplify everything. या ठिकाणी रीडिंग हा शब्द ING जरी यूज केलेला असेल, सुरुवातीला जरी नसेल आला, पण या वाक्यामध्ये याचा उपयोग नाऊन म्हणून केलेला आहे. ओके, आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. असंच एखादं दुसरं वाक्य जर करायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, आय एन्जॉय लिसनिंग टू द म्युझिक. आय एन्जॉय लिसनिंग टू द म्युझिक. मला म्युझिक ऐकणं आवडते किंवा एन्जॉय करतो. ओके, नाव लुक ॲट द लास्ट सेंटेन्स और लास्ट एक्झाम्पल. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. वन्स अगेन हिअर रीडिंग अँड रायटिंग, दीज टू वर्ड्स that have been written in italic, these two words are gerunds here or for verbal nouns here. या ठिकाणी हे जे यूज केलेले आहे त्याला आपण gerund म्हणतो किंवा verbal nouns म्हणतो. ओके, मीन्स इन दिस वे वी हॅव ट्राय टू अंडरस्टँड और वी हॅव ट्राय टू डिस्कस ऑन द वर्ड gerund. Gerund is a form of a verb. Gerund is a form of a verb but it is used in a noun form or it is used with ING form or that has to be taken as a verbal noun also. त्याला धातू साधित नाम म्हणतात. क्रियापदापासून तयार झालेले काय म्हणतात, त्याला नाउन म्हणतात. हे समजून घ्या. ओके, खाली बघा दिलेलं आहे इन्फिनिटिव्ज. जरंड आणि इन्फिनिटिव्ज हे एकमेकाच्या विरुद्ध असतात. म्हणजे सांगायचं काही विरुद्ध म्हटल्यापेक्षा हे क्रियापदाचे असे काही प्रकार आहेत की जे पेपरमध्ये जेरंड आणि इन्फिनिटिव्ह या दोनपैकी एखादा प्रश्न असतो. आपल्याला प्रश्न असा विचारला जातो, जर जेरंड असेल त्या ठिकाणी तर त्याचा इन्फिनिटिव्ह फॉर्म करून परत वाक्य लिहा असं म्हणतात, किंवा जर त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह असेल तर इन्फिनिटिव्ह काढून जेरंड बनवा असं म्हणतात. म्हणून हे एकमेकाला इंटरलिंक्ड आहेत. ओके, these two words are interlinked. Many a times questions are asked on this topic in the examination, so it is our duty to understand it thoroughly. Now look at the explanation given here about infinitives. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. म्हणजे एखाद्या वेळेस क्रियापदाचं रूप किंवा क्रियापद वाक्यामध्ये वापरलेलं असते, परंतु ते काळ, संख्या आणि व्यक्ती यानुसार बदलत नाही. अशा वेळेला आपण त्याला इन्फिनिटिव्ज म्हणतो किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. सच अ फॉर्म इज नोन ॲज अ नॉन फायनेट वर्ब, नॉन फायनेट फॉर्म ऑर इन्फिनिटिव्ह. याला नॉन फायनेट फॉर्म म्हणतो किंवा इन्फिनिटिव्ह म्हणतो. जनरली इन्फिनिटिव्ह हा युज्युअल शब्द आहे की जो एक्झामिनेशनमध्ये वापरला जातो किंवा प्रश्न त्यावर विचारले जातात. अँड इन्फिनिटिव्ह इज यूज्ड विथ ऑर विदाउट टू. इन्फिनिटिव्ह नेहमी एकतर टू सोबत वापरला जातो किंवा टू नसताना वापरला जातो, म्हणजे विथ ऑर विदाउट टू. आता खाली एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पलच्या मदतीने आपल्याला सहज कळेल. वी विल इझिली अंडरस्टँड व्हॉट टाईप्स ऑफ वर्ब्स आर इन्फिनिटिव्ज. हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. नाव लुक ॲट दिस क्वेश्चन हिअर. हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. या ठिकाणी टू ड्रिंक हा शब्द दिलेला आहे आणि तो बोल्ड लेटरमध्ये लिहिलेला आहे आणि त्याला इन्फिनिटिव्ह म्हणावं यासाठी त्याला काय केलं आहे, बोल्ड केलेलं आहे. म्हणजे तो क्रियापदाचा जो फॉर्म दिसतो आपल्याला
तो इन्फिनिटिव्ह आहे. आता याला इन्फिनिटिव्ह का म्हणायचं तर वरती सांगितलेलं आहे की संख्या, काळ आणि व्यक्ती म्हणजे सब्जेक्ट यानुसार त्यावर कोणताही परिणाम होत नाही. मीन्स इन्फिनिटिव्ज आर नॉट अफेक्टेड और आर नॉट चेंज्ड अकॉर्डिंग टू द नंबर्स, पर्सन्स और टेन्स. ओके, बरं हे खरं आहे का आपण बघू एकदा. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. या वाक्याला आपण टेन्सने चेंज करू, नंबरने चेंज करू आणि पर्सनने चेंज करू आणि बघू आपण काय होते का. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. या ठिकाणी आपण या ठिकाणी बघा सिम्पल पास्ट टेन्स या क्वेश्चनमध्ये यूज केलं आहे. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स करू. हाऊ डू पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. या ठिकाणी हाऊ डू जरी केलं मीन्स सिम्पल प्रेझेंट केलं तरी चेंज नाही झालं. सिम्पल पास्ट ऑलरेडी आहेच आहे, म्हणजेच कोणताही काळ या ठिकाणी चेंज करून तुम्ही लिहिला तरी टू ड्रिंकवर कोणताही परिणाम होत नाही. नाव लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. कॅन यू नेम द बिवरेज. कॅन यू नेम द बिवरेज. हिअर नेम इज रिटन इन बोल्ड फॉर्म and it is infinitive. Why it is infinitive? Because no tense or numbers can change this form of the verb. या ठिकाणी कॅनच्या ठिकाणी तुम्ही कुड करा, मे करा, माईट करा, ओके, विल करा, शॉल करा, काही करा. या ठिकाणी बघा ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे प्रेझेंट टेन्समधलं आहे. तुम्ही पास्ट टेन्समधलं कुड जरी लिहिलं त्या ठिकाणी म्हणजेच कुड यू नेम द बिवरेज तरी नेम सेमच राहणार आहे. नंतर तुम्ही असं जर केलं कॅन, कुड, नंतर वूड जरी केलं तुम्ही वूड यू नेम द बिवरेज म्हणजे टेन्स म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर या तीनमधला कोणताही जरी या ठिकाणी घेतला तरी नेममध्ये फरक पडत नाही. देअरफॉर द वर्ब्स दॅट इज नॉट चेंज्ड अकॉर्डिंग टू द टेन्स, नंबर्स अँड पर्सन्स आर कॉल्ड इन्फिनिटिव्स. ओके, नाव लुक ॲट सम ऑफ द एक्झाम्पल्स अँड वी हॅव बीन instructed to give the answer or underline the infinitive in the following sentences. There are three types of examples. We are going to read that and we will try to underline those words. It was funny to read words that stood still. It was funny to read words that stood still. Here to read, this is an infinitive. To read, this is an infinitive because it is not changed according to the tense, number and person. या ठिकाणी इट वॉचच्या ठिकाणी इट इज जरी गेलं इट इज फनी टू रीड तर टू रीड सेमच राहणार आहे. नाव लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. कॅन आय रीड द बुक. कॅन आय रीड द बुक. हिअर रीड इज अन इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब बिकॉज इफ वी रिप्लेस कॅन विथ कुड और वूड बट रीड दिस वर्ड इज नॉट चेंज्ड. रीड हा शब्द बदलत नाही. उदाहरणार्थ कुड आय रीड द बुक, वूड आय रीड द बुक, विल आय रीड द बुक. कोणताही तुम्ही त्या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी वर्ब घेतला तरीही त्यावर कोणताही परिणाम होत नाही म्हणून त्याला आपण इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतो. नाव लुक ॲट द लास्ट सेंटेन्स. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. या ठिकाणी टू बी हा जो शब्द या ठिकाणी दिसतो तो इन्फिनिटिव्ह फॉर्ममधला आहे. टू बी कारण की एक क्रियापद बी वॉज बीन. बी वॉज बीन ही क्रियापदाची 3 रूपं आहेत इंग्लिशमध्ये म्हणून हा पहिला फॉर्म म्हणजे दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज बी अँड टू बी इज टू बी कन्सिडर्ड हिअर ॲज अन इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. दिस इज अ फेमस लाईन फ्रॉम Hamlet. Hamlet is a play written by William Shakespeare or Hamlet is a tragedy and this sentence has been taken from that play. Okay, now look at the finite. आता वरचे आपण जे पाहिले होते क्रियापद ते सगळे काय होते इन्फिनिटिव्ह होते. आता खाली काही शब्द दिलेले आहेत त्याला आपण फायनेट म्हटलेलं आहे. बघू आपण फायनेट म्हणजे काय, त्याच्या विरुद्धच असावं पण तरीही समजून घेण्याचा प्रयत्न करू. Underline the verbs and choose the correct option from the brackets. Priti even wrote about it. त्या ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही. जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत किंवा ब्रॅकेटमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रीती इवन रोट अबाउट इट या ठिकाणी म्हटलं आहे प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे. सरळ सरळ आहे. या ठिकाणी देर इज अ सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. राईट्स रोट झालेला इट मीन्स इट इज पास्ट टेन्स. नाव लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स हिअर. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. परत त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का पास्ट आहे. ते फाइंडचं दुसरं फाउंड आहे इट मीन्स इट इज पास्ट टेन्स. राहुल फाइंड्स मॅथ इझी. या
या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स हे दोन ऑप्शन दिले आहेत. या ठिकाणी फाईंड शब्द वापरला आहे. इट मीन्स इट इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स, दॅट इज प्रेझेंट टेन्स. देअरफॉर द ऑप्शन present tense needs to be chosen by us. Now look at the next example. Priti was scornful. Priti was scornful. Singular or plural? या ठिकाणी सिंग्युलर वाक्य आहे की प्लुरल आहे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे क्रियापद सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट असं सांगितलं आपल्याला. या ठिकाणी वॉज वापरलेला आहे, इट मीन्स सिंग्युलर. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. Once again there is a question, singular or plural, whether it is plural or singular. Again is plays the role of a singular verb here, therefore it is singular. Now look at the last sentence. They are sportsmen. They are sportsmen. Here are is used for more than one things. एकापेक्षा अधिक जे असतात त्याला आपण आर वापरतो, म्हणून त्या ठिकाणी आपण प्लुरल म्हणू आपण त्याला. ओके, खाली थोडंसं एक्सप्रेशन दिलेलं आहे, ते वाचण्याचा आपण प्रयत्न करू. Thus, we see that verbs form show tense, number, etc. Here, the verbs form changes according to the subject. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as finite verb. म्हणजेच जर एखादं क्रियापद टेन्सनुसार सब्जेक्टनुसार चेंज होत असेल तर त्याला आपण फायनाईट वर्ब म्हणायचं. एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज टू शी, द सेंटेन्स विल बी शी इज व्हेरी काइंड. त्या ठिकाणी यू आर आहे, आपण यूच्या ऐवजी शी जर लिहिलं तर आरचं इज होतं, म्हणून अशा कारणामुळे त्याला आपण फायनाईट म्हणतो. ठीक आहे. तर बघा, काही एक्झाम्पल्स दिले आहेत ते आपल्याला सोडवायचे. आपण लवकरात लवकर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण की व्हिडिओ थोडा आपला लेंथी होत आहे. नाव चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. आता या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य दिलं आहे आय डोंट नो, आणि आपल्याला चेंज करायला सांगितलं आहे चेंज आय टू शी. आयच्या ठिकाणी शी वापरायचं आहे आणि आपल्याला वाक्य परत लिहायचं आहे. मग आय डोंट नोच्या ऐवजी आपण काय करतो, शी डझंट नो. आय डोंट नो, शी डझंट नो. इट मीन्स वॉट, हा डोंट शब्द चेंज झाला, म्हणजेच डू हा शब्द चेंज झाला, म्हणजेच क्रियापद चेंज झालं, म्हणून त्याला आपण फायनाईट म्हणायचं. शी डझंट नो. पुढचं बघा, माय फादर नोज. माय फादर नोज. तर माय फादरच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, वी. मग माय फादर जर आपण रिप्लेस केलं आणि वी लिहिलं तर काय होईल, वी नो. नेक्स्ट सेंटेन्स, आय एम फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स. या ठिकाणी आयच्या ठिकाणी जर ही केलं आपण तर ही इज फॉलोविंग इन युअर फूट स्टेप्स. जे अशा प्रकारे चेंज करून आपण जर लिहिलं तर त्याचा परिणाम हा क्रियापदावर होत असताना आपल्याला दिसतो, म्हणून त्याला आपण फायनाईट म्हणायचं आहे.